नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाशिवरात्री स्पेशल उपवासाची बटाटा पुरी। झटपट अशी ही पुरी आहे व तसेच याला कमी साहित्यात आणि झटपट अशी होणारी ही बटाट्याची पुरी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। छान अशी सॉफ्ट अशी ही बटाट्याची पुरी होते आणि अगदी खमंग अशी लागते चवीला। त्यामुळे तुम्ही उपवासाला काहीतरी वेगळं करणार असेल तर नक्कीच ही बटाट्याची पुरी तुम्ही नक्की ट्राय करा। चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया। सर्वात प्रथम मी येथे पाव किलो म्हणजे साधारण 4 एवढे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। हे बटाटे आपल्याला किसणीवर किसून घ्यायचे आहेत। शक्यतो बटाटे किसूनच घ्या, किसून घेतल्यामुळे ते पूर्णपणे सॉफ्ट असे भेटतात, म्हणून बटाटे आपल्याला किसूनच घ्यायचे आहेत। तुम्ही माझी व्हिडिओ कुठून पाहत आहात, म्हणजेच नक्की कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून, तुम्ही तुमच्या शहराचं किंवा गावाचं नाव मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व अशा प्रकारे बटाट्याची पुरी म्हणजेच उपवासाची पुरी तुमच्याकडे बनवली जाते की नाही हे सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा। छान असे आपल्याला बटाटे किसून झालेले आहेत। आता आपण हे सर्व बटाट्याचे जो किस आहे तो एका बाउलमध्ये काढून घेऊयात। त्यानंतर आपण यामध्ये एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी फक्त मिरची आणि जिरं घेतलेलं आहे। ज्यांना उपवासाला जिरं चालतं त्यांनी जिरं टाकायचं आहे आणि ज्यांना नाही चालत त्यांनी जिरं अवॉइड करायचं आहे। मिरची आणि जिरंचे मी वाटण यामध्ये 1 चमचा एवढं घातलेलं आहे व त्यामध्ये मी 1 कप एवढी भगर पीठ घातलेली आहे व त्यानंतर मी यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे। सर्व मिश्रण मी हळूहळू हाताच्या साहाय्याने मळून घेत आहे। पाणी न घालता आधी मी हळूहळू असं मिश्रण सगळं मी मळून घेत आहे। त्यानंतर आपल्याला लागेल किंवा वाटल्यास आपण पाण्याचा हात घेऊन थोडंसं पाणी घेऊन आपण याला मळून घ्यायचं आहे। भगर पीठ असल्यामुळे हे पटकन वळले जात नाही, त्यामुळे तुम्हाला छान असं याला हळूहळू पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं आहे। मळून झाल्यानंतर आपल्याला हे पीठ 10 ते 15 मिनिटं तसंच सेट करायला ठेवायचं आहे। जास्त पाणी न घालता लागेल तेवढंच पाण्याचा हात घेऊन आपल्याला हे पीठ मळून 10 ते 15 मिनिटं आपल्याला सेट करायला ठेवायचं आहे। बघू शकता पीठ छान असं मळलं गेलेलं आहे। आता एक पॉलिथिनची पिशवी घेऊन आपण त्यावरती तेल लावून पीठ छान असं मळून घेऊन त्याचा गोळा बनवून परत आपण वरती पाण्याचा हात लावून हे छान अशी याची आपण पुरी बनवून घ्यायची आहे। शक्यतो ही पुरी आपल्याला जाडच ठेवायची आहे। भगरचं पीठ असल्यामुळे त्याला साईडने चिरा पडतात, ह्यात तुम्ही चिरा पूर्णपणे बंद करून घ्यायच्या आहेत व मीडियम तेलामध्ये आपल्याला ही पुरी अशा पद्धतीने सोडून द्यायची आहे। नंतर तळताना आपल्याला थोडं थोडं चमच्याच्या हाताने असं त्याला टच करून आपण ही पुरी छान अशी तळून घ्यायची आहे किंवा चमच्याच्या साहाय्याने तेल देखील आपण त्यावरती सोडून घ्यायचं आहे हळूहळू, म्हणजेच पुरी देखील आपली छान अशी फुगली जाते। तुम्ही पाहू शकता झटपट होणारी अशी उपवासाची पुरी येथे आपली रेडी झालेली आहे। अशाच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या या तळून घेतलेल्या आहेत। त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा व व्हिडिओ आवडल्यास नक्की मला कमेंटमध्ये कळवा। महाशिवरात्रीला झटपट अशी ही बटाट्याची उपवासाची पुरी तुम्ही नक्की ट्राय करा। तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। स्वस्त रहा, मस्त रहा। बाय बाय, धन्यवाद।